इरा ब्लॉगिंग मराठी या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण ऐकणार आहोत मागोवा या कथेचा भाग दुसरा. भाग 1 मध्ये आपण पाहिलं इन्स्पेक्टर आशुतोष परब पत्नी अश्विनीसह बदली होऊन पाचगणीला नुकतेच येतात आणि दुसरी मर्डर केस समोर येते. बघूया पुढे. डिसेंबर 2010चे दिवस होते ते. थंडीचा कडाका चांगलाच वाढला होता. ओव्हरकोट ओढून घेत आशुतोषने काचा बंद केल्या. त्याला वाटलं अश्विनी म्हणते तसं 4 दिवसापूर्वीची बॉडी आणि ही बॉडी ह्यांचा काही संबंध असेल का? त्या बॉडीवरून तर काहीच समजत नव्हतं. स्त्रीची आहे एवढाच अंदाज लावता येत होता. त्या केसचे पोस्टमार्टम आणि फिंगरप्रिंट रिपोर्ट मागून घ्यायला हवेत. याआधी पाचगणीमध्ये किती बॉडीज सापडल्यात ह्याची यादी मागवली पाहिजे. कुठे काय धागादोरा दडला असेल सांगता येत नाही. या भागात तशी वस्ती कमी. इथे राहणारे सगळेच लोक एकमेकांना ओळखतात. पण पर्यटक खूप असतात. ते कुठे कुठे भेट देतात, साधारण कोणत्या वयोगटातील असतात, कसे येतात ही सगळीच माहिती उद्यापासून गोळा केली पाहिजे. या माहीत नाही पण कुठल्या तरी केसला नक्की याचा उपयोग होईल. आशुतोषचे विचारचक्र गाडीच्या वेगापेक्षा जास्त वेगाने फिरत होते. कोणत्याही केसचा मुळापासून अभ्यास करण्याची त्याची जुनी आणि चांगली सवय होती. डाव्या हाताला हॉटेल चांदणीचा बोर्ड पाहून तो खाली उतरला. हे काय, किती दुर्गंधी. त्याने खिशातून रुमाल काढून नाकाला लावला. तसे समोरून हवालदार गोरे धावत आले. सर, तिकडे मागच्या बाजूला झाडीत. आशुतोष आणि हवालदार गोरे चालू लागले. काय बातमी आहे? आशुतोषने विचारलं. सर, हे हॉटेल चांदणी जरा आड बाजूलाच आहे आणि फेमस पण आहे. म्हणजे कळलं ना कशासाठी ते? गोरे लाजत म्हणाले. बरं, पुढे? त्यांच्या हॉटेलमधून फोन आला की हॉटेलच्या मागच्या भागातून दुर्गंधी येत आहे. या बाजूला रूम असणारी मंडळी ओरडू लागली. म्हणून त्यांनी त्यांचा माणूस पाठवला जनावर मेलंय का ते बघायला. तर तो घाबरत ओरडत सांगत आला तिकडे डेड बॉडी आहे म्हणून. मग मॅनेजरने आम्हाला फोन केला आणि मी लगेच तुम्हाला. सर, गोरेंनी एका दमात सांगितलं. रात्री 12 वाजताच बरा यांना घाण वास आला. नीट चौकशी करा. गेल्या 4 दिवसात ह्यांच्या हॉटेलला कोण कोण आले होते त्यांची यादी, म्हणजेच हॉटेलचं रजिस्टर ताब्यात घ्या लगेच. कुणी त्यात फेरफार करण्याआधी हे काम करा. उशीर करू नका. बॉडी कुणाची आहे? आशुतोषने विचारलं. घेतो साहेब, रजिस्टर लगेच ताब्यात. बॉडी तरुणीची आहे सर. चेहरा ओळखू येत नाही पण अंगयष्टीवरून कळत आहे. फिंगरप्रिंटवाले आलेत. ठसे आणि इतर सॅम्पल्स घ्यायचं काम चालू आहे सर. गोरेंनी माहिती दिली. बोलत बोलत दोघे घटनास्थळी येऊन पोहोचले. इन्स्पेक्टर आशुतोषनी जागेची नीट पाहणी केली. पण पुरावा म्हणावा असं काहीच आढळलं नाही. हॉटेलच्या मागच्या बाजूला घनदाट झाडी होती. त्यातून एक छोटीशी पायवाट जात होती. म्हणजे गाडी जाणं शक्यच नव्हतं. ह्याचाच अर्थ बॉडी कोणीतरी उचलून आणली होती. पण कोणी? हा प्रश्न नक्कीच सरळ सुटण्यासारखा नव्हता. बॉडीचं म्हणाल तर साधारण 30च्या आसपासची तरुणी वाटत होती. चेहरा हेतुपुरस्पर ओळखता येणार नाही अशा पद्धतीने विद्रूप करण्यात आला होता. तर मानेभोवती चाकूचे वार स्पष्ट दिसत होते. कपड्यांवरून चांगल्या घरातील वाटत होती. बाकी अंगावर एकही दागिना नव्हता, पण एक घड्याळ होतं. उजव्या हातावरील मनगटावर गुलाबाचा टॅटू गोंदलेला होता. बस, आणखी कुठलाच क्लू नाही. बॉडीचं रायगर मॉर्टिस आणि त्यातून येणारा वास बघता नक्कीच 3 दिवस झाले होते. आशुतोष अगदी विचारात पडला होता. गोरे, खून झालाय एवढं नक्की, पण कुणी आणि का केला? या हॉटेलमध्ये ते CCTV कॅमेरा आहेत का बघा. असतील तर फुटेज मागून घ्या. उद्या मॅनेजर सकट सगळ्या स्टाफची मी स्वतः चौकशी करेल.
बॉडी कुणीतरी घेऊन आलंय एवढं नक्की. म्हणजे कुणीतरी बघितलंच असेल ना घेऊन येताना. आजूबाजूच्या लोकांना विचारा, इकडे कोणाला येताना किंवा मोठं पोतं घेऊन येताना बघितलंय का ते. आणि हो, लहान मुलांना पण विचारा. कधी कधी त्यांचं जास्त लक्ष असतं. मुलांची चौकशी करता जरा प्रेमाने. चॉकलेट बिस्किट देऊन कळलं का? आशुतोषने विचारलं. हो साहेब. साहेब, हे ते नोंदणीचं रजिस्टर. मागच्या आठवड्यात कोण कोण आलं आणि राहिलं याची ह्यात नोंद आहे, गोरे म्हणाले. काय गोरे, अहो ह्यात नुसती नावं लिहिली आहेत. पत्ता, फोटो, ID कुठे? आता ते नवीन आलेलं आधार कार्ड अनिवार्य आहे. माहिती नाही का तुम्हाला? मोबाईल नंबर कोणाचा आहे, कुणाचा नाही. असं रजिस्टर असतं का? ह्या हॉटेलवाल्यांना चांगलं धारेवर धरलं पाहिजे. ज्यांचे ज्यांचे नंबर आहेत त्यांना फोन करा. माहिती किती खरी आहे ह्याची चाचपणी करा. काही घोळ वाटला तर मला लगेच कळवा. गोरे, 1 मिनिट, तिकडे काय पडलंय? चला बघूया. आशुतोषला अंधारात डेड बॉडीपासून थोड्या अंतरावर खाली काहीतरी पडले असं वाटलं. दोघेही त्या वस्तूपाशी धावले. ती एक पॉकेट डायरी होती. फिंगरप्रिंट एक्सपर्टना त्यावरचे ठसे घ्यायला सांगून त्यांनी ती डायरी ताब्यात घेतली. क्रमशः त्या डायरीत असेल का काही माहिती? कसं उलगडेल आशुतोष हे कोडं? वाचूया पुढील भागात. पुन्हा भेटूया मागोवा या कथेच्या पुढील भागात. धन्यवाद.